नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। आणि आता लवकरच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं लग्नसुद्धा होताना आपण मालिकेमध्ये बघत आहोत। परंतु हे बघा, राकेश आणि लावण्य या दोघांनी कितीही प्रयत्न केले आता ईश्वरीचा राजश्रीयांच्या घरामध्ये धूमधडाक्यामध्ये गृहप्रवेश होणार आहे। एवढेच नाही तर आता अर्णव ईश्वरीला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी कसे भाग पडणार आहे आणि ईश्वरी सुद्धा अगदी प्रेमाने आणि आपल्या पूर्ण तन्मनाने अर्णवचा नवरा म्हणून कसा स्वीकार करणार आहे। आता लग्नाच्या पहिल्याच रात्री ईश्वरी अर्णवकडून एक असं वचन घेणार आहे, तर आजी आपल्या खानदानीचा एक पारंपरिक दागिना ईश्वरीला या घरची सून म्हणून एक अशी ती नवीन भेट देणार आहे। तर ईश्वरीवरील सर्व काही राग विसरून जात ईश्वरीचा अगदी नाचसून म्हणून प्रेमाने स्वीकार करणार आहे। तर ईश्वरीसुद्धा आजीला आता एक वचन देणार आहे। आता ह्या राकेशचा खरा चेहरा अर्णव ईश्वरीसमोर कसा घेऊन येतो ते बघणं आता खूपच असं रोमांचक ठरणार आहे। आणि ईश्वरीचा गृहप्रवेश राजश्रीयांच्या घरामध्ये होताच कशा प्रकारे सगळीकडे आनंदही आनंद होतो हे बघणं खरंच खूप असं रोमांचक ठरणार आहे। ईश्वरी अर्णव या दोघांचं लग्न आता थाटामाटात पार पडत गुरुजी मंगलाष्टक म्हणत असतात आणि त्याच वेळेस मात्र तिला अर्णवसोबत आत्तापर्यंत जे काही घालवलेले क्षण आहे त्या प्रत्येक क्षणाची आठवण येत असते। एक एक क्षण तिच्या डोळ्यासमोर येतो आणि तिला अगदी आपलं अर्णवबरोबर लग्न होत आहे त्यात कुठे तिला प्रेमाची जाणीवसुद्धा होत असते। आणि त्याच वेळेस अर्णवची परिस्थितीसुद्धा तीच असते। अर्णवसुद्धा तोच ईश्वरीसोबत आत्तापर्यंत प्रेमाचे क्षण जे घालवले आहे आणि ईश्वरी त्याच्या आयुष्यामध्ये आली तो ईश्वरीवर किती रागवत होता, ईश्वरीचा रागराग करत होता, त्यानंतर तो ईश्वरीच्या प्रेमात कसा पडला या प्रत्येक क्षणाची आता अर्णवला सुद्धा आठवण होऊन तो गालातल्या गालात हसत असतो। कारण अर्णव हा ईश्वरीबरोबर लग्न करतो याचा त्याला सगळ्यात जास्त आनंद होत असतो, कारण त्याचं ईश्वरीवर खूप प्रेम असते आणि ईश्वरीच्या मनात फक्त अर्णवच्याबद्दल भावना असतात त्या पण प्रेमाच्या। परंतु अजूनपर्यंत तिने काही अर्णवला त्या प्रेमाच्या भावनेची जाणीव करून दिलेली नसते, म्हणून ती मनातून अर्णववर प्रेम तर करत असते परंतु तीचच तिला कळत नसते। त्यानंतर आता सर्वजण अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नामुळे खूपच घरामध्ये खुश असतात। बाबांच्या तर काळजावरील आता जे ओझं आहे तर ते हलकं झालेलं असतं, कारण अर्णव आपल्या मुलीला कसं खुश ठेवणार आहे आणि हा राजेश कशा प्रकारे एक खोटारडा माणूस आहे हे बाबांना आता कळून चुकलेलं असतं। कारण अपघाताच्या वेळेस जेव्हा राजेश हा ईश्वरीच्या बाबांच्या अंगावर गाडी म्हणजे घालतो ते आता ईश्वरीच्या बाबांनी पाहिलेलं असतं, परंतु त्यांना आता कुणालाही सांगता येत नाही म्हणून ते खानाखुणा करून आता अर्णवचा एक जावई म्हणून स्वीकार करतात आणि आपल्या ईश्वरीला खरंच अर्णवच खुश ठेवू शकतो त्या नराधामापासून आपल्या ईश्वरीची सुटका झाली म्हणून त्यांना खूप असा आनंद वाटत असतो। म्हणून ते मनातून आपल्या ईश्वरी आणि अर्णव या दोघांना प्रेमाचा आशीर्वाद सुद्धा देणार असतात। आणि सुप्रियाला तर पहिल्यापासून अर्णव हा एक मुलगा म्हणून खूपच आवडत असतो आणि ईश्वरी अर्णव या दोघांची जोडी लाखात एक आहे। अर्णवच आपल्या ईश्वरीसाठी योग्य आहे, तो ईश्वरीची कशा प्रकारे काळजी घेईल म्हणून पहिल्यापासून सुप्रियाला तर अर्णवच आपला जावई म्हणून पसंत असतो आणि आज ते स्वप्न त्यांचं पूर्ण होत असते। त्यानंतर आता इकडे वल्लरी आणि लावण्य ह्या दोघींचा खूपच जळफळाट होत असतो। राकेश तर पूर्णपणे त्याची जी गलती आहे तर ती उलटी सुरू झालेली असते। आत्तापर्यंत त्याने खूप असे अर्णवला आणि ईश्वरीला वेगळं करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात। किती काही झाले तरी ईश्वरी आपलीच व्हायला हवी यासाठी तो लाखो प्रयत्न करतो, परंतु शेवटी योगायोग जो काही असतो तर आता त्याच्या सगळ्या स्वप्नांचा चक्राचूर होऊन ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झाल्यामुळे एका क्षणात आता त्याचा सगळं काही विचारभंग झालेला असतो। त्यामुळे आता राकेश हा खूपच भडकलेला असतो। राकेशचा राग अनावर असतो। राकेशची घरी जाण्याचे सर्व काही रस्ते सुद्धा आता पूर्णपणे बंद झालेले असतात, कारण तो अंजलीसाठी सुद्धा त्या घरामध्ये जाऊ शकत नसतो, कारण त्या घरामध्ये आता ईश्वरी जाणार असते। आणि राकेश जर घरी गेला तर राकेश हा अर्णव
चा जीजू आणि अंजलीचा नवरा आहे हे सत्य ईश्वरीसमोर येईल, म्हणून त्याला आता घरी जायला सुद्धा खूप असं टेन्शन आलेले असते की नक्की काय करावे. त्यानंतर आता इकडे अंजलीने आजीला समजावत लग्नासाठी म्हणजे तयार केलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरी या दोघांना आजी तुझा आशीर्वाद हवा आहे म्हणून आता आजीसुद्धा आलेली असते. तेव्हा आता गुरुजी सांगतात त्याप्रमाणे अर्णव ईश्वरी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. अर्णव हा ईश्वरीची लग्न झाले म्हणून खूपच खुश असतो. त्याने ईश्वरीला ठरवल्याप्रमाणे राकेशच्या तावडीतून वाचवलेलं असतं आणि तिचं भविष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलेलं असतं. आणि आता मात्र अर्णवमुळे ती एका खूप मोठ्या संकटातून बाहेर आलेली असते. राकेश नराधमाच्या जे काही प्लॅनमध्ये ईश्वरी अडकणार होती, तिच्या आयुष्याचा उद्ध्वस्तपणा होणार होता, तो सर्व काही आता अर्णवमुळे वाचलेला असतो. आणि शेवटी आता जे काही आनंद आता अर्णवला झालेला असतो आणि मामासुद्धा अविनाश मामाने प्रत्येक संकटात अर्णवला मदत करून ईश्वरी आणि अर्णव या दोघांना एकत्र आणलेले असतात. म्हणून आज अविनाश मामासुद्धा खूप खुश असतो. अर्णवचं ईश्वरीवर जेव्हापाड प्रेम असतं तेव्हा अर्णव ठरवतं की आता ईश्वरीला एकदम खुश ठेवायचं आणि ईश्वरीसमोर राकेशचं सर्व काही सत्य तिला सांगून टाकायचं. आता गुरुजी अर्णव ईश्वरीला अगदी आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात. तेव्हा आता खुश होत अंजली आणि मामा हे त्यांना आशीर्वाद देतात. आजी आतमध्ये निघून जाते तर अर्णव ईश्वरी दोघेही आजीच्या रूममध्ये जातात. अर्णव आजीला समजावतो, आजी तुझे काही आहे ते समजतेच तसं काही नाही. ईश्वरी लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आली, त्यामुळे तू तिचा अगदी प्रेमाने स्वीकार करायला हवा. तू गुरुजींच्या म्हणण्यावर अजिबात लक्ष देऊ नकोस. तुझ्या मनात जे काही विचारांची चक्र चालू आहेत असं काही होणार नाही. हे बघ आजी, माझा पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी आपल्या पाऊल ठेवतात सगळीकडे फक्त आणि फक्त आनंदी ही आनंद होणार. कुठल्याही प्रकारचं संकट आपल्या या घरावर नाही येणार. आजी तू माझ्यावर विश्वास ठेव. ईश्वरी या घरात आल्यानंतर अगदी सुखाचं एक वातावरणच निर्माण होईल आणि घरामधील प्रत्येकाला ती आनंदी ठेवेल. म्हणून आता तो आजीला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु तरीसुद्धा आजीच्या मनात कुठेतरी खंत असते. तेव्हा अर्णव तेथून निघून जातो तर ईश्वरी आता आजीला समजावू लागते की हे बघा आजी, मी तुम्हाला आज एक शब्द देते, माझ्यामुळे या घरामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार आणि उलट या घरावर येणारी प्रत्येक संकट मी दूर करेल. आणि ईश्वरीचा तुम्हाला हा शब्द आहे, त्यामुळे आता तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर आजीचा आता नाईलाज असतो. आजीला ईश्वरी पहिल्यापासूनच आपली एक सून म्हणून खूप आवडत असते. तीच आपल्या अर्णवला सुखात ठेवेल, अर्णवसाठी तीच योग्य आहे असे आजीला कायम वाटत होते. परंतु आता जे गुरुजींनी पत्रिका दाखवलेली असते, लावण्य आणि वल्लरीने ती पत्रिका बदलवल्यामुळे आजीच्या मनाचा त्यांनी पूर्णपणे बदलाव केलेला असतो. त्यामुळे आता गुरुजीवर विश्वास ठेवून आता तेव्हापासून ईश्वरी आपल्याला सून म्हणून नकोय, अर्णवच्या आयुष्यामध्ये कोणतंही संकट येऊ नये यासाठी आजी ईश्वरीला आपली नाचून काही मारत नसते. पण आज मात्र ईश्वरीने दिलेल्या प्रत्येक शब्दामध्ये आजी गुंतून गेलेली असते आणि शेवटी तिला आशीर्वाद द्यावाच लागतो. आजीला हे वाटत असते की मामीने आणि लावण्याने सांगितल्याप्रमाणे जर ईश्वरी अर्णवचं लग्न झालं तर त्यांच्या संसारात खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आजीला त्याची भीती वाटत असते. तरीसुद्धा आता शेवटी आजी ही आशीर्वाद देतेच. आता माझ्या अर्णवचं सर्व काही भविष्य तुझ्याच हातात आहे, सर्व काही तू ठीक करशील. म्हणून आजी कपाटामधून जे दागिने आहेत ते बाहेर काढतात, कारण ते दागिने आता ईश्वरीच्याच हक्काचे असतात. आणि आता आजी ईश्वरीला म्हणत असते की हे बघ, मी ठरवलं होतं जी माझ्या अर्णवची बायको होईल म्हणजे माझी नाचसून, तिला मी हे सर्व काही खानदानी दागिने देणार आहे. परंतु आता हे बघ, कपाटातील ज्या काही या सोन्याच्या बांगड्या आहेत तर आजी त्या बाहेर काढते आणि त्या ईश्वरीच्या हातात घालतात आणि अगदी मानाने तिचा नाचसून म्हणून स्वीकार करतात. ते ऐकून, ते सर्व काही बघून ईश्वरीला खूपच आनंद होतो. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. इकडे आता जी वल्लरी मामी आहे तर ती मात्र ईश्वरीच्या आईला बघून लपून बसलेली असते. आपण जर ह्या ईश्वरीच्या आईसमोर आलो तर आता भूतकाळातील एक सत्य आहे ते समोर येण्याची तिला भीती वाटत असते.
इकडे राकेश तर खूप दारू पित असतो, कारण अर्णव ईश्वरीचं लग्न झाले हे त्याला काही अगदी सहन झालेलं नसतं आणि तो असं ठरवतो की आता ह्या ईश्वरीचा आणि अर्णवचा संसार उद्ध्वस्त करून टाकायचं. ईश्वरीला आनंदी होऊन द्यायचं नाही, कारण ती आपली झाली नाही तर त्या दोघांचा संसारसुद्धा सुखाचा होऊन द्यायचा नाही. काही ना काही संकट त्यांच्या आयुष्यामध्ये आणत राहायचे असे आता तो दारूच्या नशेत स्वतःला बोलत असतो. त्यानंतर आता इकडे अंजली ईश्वरीच्या गृहप्रवेशाची सर्व तयारी करून ठेवते. आता ईश्वरीच्या मनात अजूनही विचारांचं वादळ उठलेलं असतं. अर्णव ईश्वरीच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि पुन्हा एकदा ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं. त्यामुळे आता ईश्वरीसुद्धा अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करते आणि शिर्के घराण्यातील माप ओलांडून शेवटी ईश्वरीच्या लक्ष्मीच्या पावलांनी घरामध्ये गृहप्रवेश करते. अजूनही ईश्वरीला नक्की समजत नसतं की आता अर्णवला असं का केलं असेल त्याने, म्हणजे असं घाईने लग्न का केलं असेल. परंतु बाबांचाही लग्नासाठी होकार असल्यामुळे आता ईश्वरीच्या मनावरील खूप मोठं ओझं हलकं झालेलं असतं. अंजलीने ईश्वरी आणि अर्णवच्या पहिल्या रात्रीची सुद्धा खूप छान अशी तयारी करून ठेवलेली असते. अर्णव ईश्वरी दोघेही आता रूममध्ये आलेले असतात. आता अर्णव हा एक खूप समजदार मुलगा असल्यामुळे तो ईश्वरीला म्हणतो की हे बघ, घाबरण्याचं काही कारण नाही, जे काही झालं ते खूप अचानक झालं, आपल्या दोघांनाही त्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु हे बघ मिस इंदोर, माझ्यावर विश्वास ठेवा, जे काही मी केलं ते तुमच्या चांगल्यासाठीच केलं. मला तुम्हाला संकटात टाकायचं नव्हतं. काही गोष्टी तुम्हाला आत्ताच्या नाही कळणार, परंतु हळूहळू तुम्हाला सर्व काही सत्याचा उलगडा होईल आणि तेव्हा तुमच्या सर्व काही लक्षात येईल. 100% मी बरोबर होतो हे त्यावेळेस तुम्हाला अगदी जाणवेल, म्हणजे माहिती होईल आणि त्याच वेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताल. मी जे काही केलेले आहे ते चुकीचे काही केलेले नाही. परंतु अजूनही ईश्वरीचा राग काही अनावर झालेला नसतो. ती खूप चिडलेली असते. तिचा अर्णवर अजूनही विश्वास नसतो, कारण राकेशचा खरा चेहरा अजूनही ईश्वरीच्या समोर काही आलेला नसतो. तेव्हा ईश्वरी भडकते. मी फक्त माझ्या बाबांच्यामुळे आणि आईमुळे शांत बसले आणि लग्न केले, कारण त्यांची समाजात जी काही बदनामी होईल ते मला सहन झाले नसते. म्हणून मी सर्व काही आई आणि बाबासाठी केले. म्हणूनच आता लग्न मी तुमच्याशी करायला तयार झाले, केवळ बाबांचा होकार होता म्हणून. त्यावर आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मिस ईश्वरी, मला माहिती आहे की तुमचं माझ्यावर प्रेम नाही, परंतु आज आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुम्हाला सांगतो की हा अर्णव राजशिर्के तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत राहील. स्वतःच्या फोडाप्रमाणे मी तुमची काळजी घेईल, तुम्हाला जपेल आणि कुठल्याही प्रकारचं संकट मी तुमच्यावर नाही येऊन देणार. तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट ह्या अर्णव राजशिर्के त्याच्याशी सामना करेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. त्यावर आता ईश्वरी म्हणते की हे बघा, तुम्ही कितीही खूप मोठ्या बाता करत असतात, परंतु तुम्ही सांगा, एक मुलगी अचानक तिच्या आयुष्यामध्ये एवढं सर्व काही बदल एका दिवसात होतात, ते कसं? हे जे काही आहे ते मी सगळं काही स्वीकारले आणि ज्या मुलीचं लग्न दुसऱ्याच एका व्यक्तीशी होणार होतं, त्या मुलीचं लग्न एकाच दिवसामध्ये दुसऱ्याच व्यक्तीशी झालं, हे मी कसं सहन करायचं? कसं मी माझ्या मनाला समजू? कसं तुम्ही सांगा, मी माझ्या मनाला काय उत्तर देऊ? त्यावर आता अर्णव म्हणतो की हे बघा ईश्वरी, तुम्ही थोडा वेळ घ्या, मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नाही करणार, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. त्यावर अर्णव ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि ईश्वरीला एक शब्द देतो, जोपर्यंत तुम्ही स्वतः होकार देत नाही तोपर्यंत नवरा या नात्याने मी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही करणार आणि जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रेमात पडत नाही तोपर्यंत अर्णव राजशिर्के तुम्हाला हातसुद्धा लावणार नाही. म्हणून आता अर्णवने ईश्वरीला हा शब्द दिलेला असतो. अर्णवचे हे शब्द ऐकून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या मनामध्ये अर्णवबद्दल खूप असा मोठा गैरसमज आहे तो झालेला असतो, तो दूर होतो. अर्णवने ईश्वरीला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे बघ, जोपर्यंत माझा मनापासून नवरा म्हणून तुम्ही स्वीकार करणार नाही तोपर्यंत मी तुमच्या जवळसुद्धा नाही येणार. आपण वेगवेगळे झोपूयात. आणि त्यावर ईश्वरीसुद्धा होकार देते, कारण आता ईश्वरीलासुद्धा थोडासा वेळ हवा असतो, कारण अर्णवने जो काही निर्णय घेतला त्यावर ईश्वरी तर खुश असतेच. ईश्वरीचा आनंद आहे तोच अर्णवचा आनंद असतो. परंतु दोघेही असं ठरवतात की आपण बाहेर असं दाखवायचं की आपण नवरा बायको आहोत, म्हणून एकमेकांचा स्वीकार केला.
आपण नवरा बायको आहोत आणि एकमेकांच्या जवळ आपण येणार सुद्धा नाही आणि हे आपल्यातील जे काही गुपित आहे तर ते कुणाला कळून सुद्धा द्यायचं नाही असे आता त्या दोघांनी ठरवलेलं असतं. आजी किंवा अंजली ताईला सुद्धा हे जर कळलं तर ताई खूप दुखावली जाईल. त्यावर आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या ह्या निर्णयाला होकार देते. तर इकडे अंजली राकेशला फोन करत असते, परंतु राकेश मात्र तिचा फोन उचलत नसतो आणि अंजलीला तो आता मेसेज करतो की मी एका महिन्यासाठी काही कामानिमित्त बाहेर जाणार आहे. आणि ते अगदी ऐकून अंजलीला खूप मोठा धक्का बसतो. ती राकेशच्या आणि तिच्या लग्नाचा फोटो हातामध्ये घेत मला तुमची खरंच खूप आठवण येते, एक महिना मी तुमच्यापासून कशी दूर राहू शकते म्हणून राकेशच्या फोटोवरून ती प्रेमाने हात फिरवत असते. परंतु अंजलीला काही माहिती नसतं की हा राकेश किती थर्ड क्लास आणि खोटारडा एक फ्रॉड व्यक्ती आहे. त्याच वेळेला आता मित्रांनो एक असा खूप मोठा चमत्कार होतो. आता राकेशचा जो काही मोठा बॉम्ब हा ईश्वरीसमोर फुटणार असतो, कारण ईश्वरीचा जो अर्णवबद्दल गैरसमज झालेला असतो तो आता ह्या फोटोमुळे दूर होणार असतो. ईश्वरी सकाळी उठून तयार होते, कारण आता ईश्वरीच्या त्या घरातील तिची पहिली सकाळ असते आणि ती सर्वांसाठी नाश्ता बनवायला तयारी करते. परंतु नाश्ता मात्र काय बनवायचा आहे हे तिला काही कळत नसतं, म्हणून ईश्वरी अंजलीला विचारण्यासाठी तिच्या बेडरूममध्ये जाते. अंजलीच्या हातामध्ये तो फोटो असतो राकेशचा आणि तिच्या लग्नाचा तो फोटो, आणि तो फोटो टेबलवरती तिने ठेवून दिलेला असतो. त्याच वेळेला ईश्वरी आता आतमध्ये येते. अंजली आवाज देऊ लागते, परंतु अंजली ही बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते फोटो टेबलवर ठेवून. तर इकडे तिकडे बघून ईश्वरी आवाज देत असते. अंजली आतमधून आवाज देत नाही म्हणून ईश्वरी आत येते. घाईने आत आलेली असते, कारण अंजली ताई कुठे गेली असेल त्या तर काही रूममध्ये दिसत नाही, म्हणून घाईने आता घाबरतच आतमध्ये आल्यानंतर ईश्वरीचा त्या अगदी घाईत आल्यानंतर तो फोटोला धक्का लागतो आणि तो फोटो खाली पडतो. आता तो फोटो ईश्वरीच्या धक्क्याने खाली पडणार, तोच आता ईश्वरी तो फोटो उचलणार आणि तो लग्नाचा फोटो बघणार. आणि त्याच वेळेस फोटो बघून ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण ज्या व्यक्तीला आपण त्याच्याबरोबर लग्न करणार होतो, ज्या व्यक्तीने आपल्याशी इतकं म्हणजे खोटं प्रेमाचं नाटक केले आणि आपल्या बाबांना आपल्या घरच्यांना सगळ्यांना काही फसवले, हे जे काही सत्य आहे ते सर्व सत्य आता ईश्वरी समोर येते. कारण हा नराधम दुसरा तिसरा कोणी नसून तो आता अंजली ताईंचा नवरा आहे हे अर्णव सरांना माहिती होते आणि अर्णव सरांना हे सत्य कळाले होते आणि ते आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तरीसुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला. बाबांना सुद्धा ही माहिती होते, कारण बाबांचा अपघात नक्की राकेशनेच केला असावे, कारण राकेशने आपल्याला फसवले आणि आपल्याबरोबर लग्नाचे नाटक म्हणजे प्रेमाचं नाटक तर केले आणि त्या व्यक्तीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त म्हणजे केले असते. एकतर अंजली ताईंचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त तर केले होते आणि जर आपण त्यांच्याबरोबर लग्न केले असते तर आपल्या हातून किती मोठं पाप झाले असते. एकतर अंजली ताईंचा जो काही विश्वास आहे तर तो सुद्धा आपण गमावला असतो आणि ह्या राकेशने आपल्याला इतकं काही फसवले. आत्तापर्यंत जे काही फसवलेले आहे ते प्रत्यक्षाने ईश्वरीच्या डोळ्यासमोर येत असतात. राकेश आत्तापर्यंत जे काही वागला तो शब्दाने शब्द ईश्वरीला आठवत असतो आणि आज तिचा अर्णवबद्दल जो गैरसमज आहे तर दूर होतो, कारण आपण ज्या अर्णवला इतकं दोषी मानत होतो तर त्या अर्णव सरांनी आपल्याबरोबर लग्न का केले, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता ईश्वरीला मिळतात आणि ईश्वरीचा अर्णवसोबत असलेला जो काही गैरसमज आहे शेवटी तो दूर होतो. आणि आज मात्र त्या अंजली ताईला एक वचन देणार असतात, कारण हे बघा अंजली ताई म्हणजे आता अंजलीला काही सांगत तर ईश्वरी नाही, कारण ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आज हा धक्का तिच्या समोर तिला बसलेला असतो, पण तरीसुद्धा ती स्वतःला सावरते. अंजली बाहेर आल्यानंतर आता विचारते की काय ग ईश्वरी काय झाले. तेव्हा आता ईश्वरी म्हणजे तिला आता बोलायला सुद्धा थोडासा शब्द फुटत नसतो. ईश्वरीला आता काय विचारू आणि काय नाही, तर आता ईश्वरी सगळं काही बाजूला ठेवते. स्वतःला सावरून अंजलीला म्हणते की हे बघा अंजली ताई, मला नाश्ता बनवायचा होता, परंतु नाश्त्यासाठी काय काय करायचे हे माहिती नव्हते म्हणून मी तुमच्याकडे आले. तेव्हा आता ईश्वरी राकेशबद्दल विचारायला सुरुवात करते, तर लगेच अंजली म्हणते की ते एका महिन्यासाठी बाहेर गेलेले आहे आणि ते काही घरी येऊ शकणार नाही. जेव्हा आता ईश्वरीला हे कळते तर ईश्वरी ओळखते आपण या घरात आलो आणि राकेश या घरातून गायब झाले.
हे सर्व काही ईश्वरीच्या लक्षात येते. म्हणून ईश्वरीला आता हे नराधमाला अगदी त्या सगळं सत्याचा जाब विचारणार असते आणि ईश्वरी मात्र आता अंजलीचा संसार सुखाचा करून शेवटी आता अर्णवची माफी मागणार असते. अर्णवची माफी मागून आता जे सत्य आहे राकेशबद्दल ती सर्व अर्णवला सुद्धा सांगते आणि त्याच वेळेस अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर आता ईश्वरीला बाबासुद्धा सांगणार असतात की राकेशने ईश्वरीच्या बाबांचा अपघात कसा केला आणि ईश्वरीच्या बाबांची अवस्था कुणामुळे अशी झाली आणि ईश्वरीच्या बाबांना वाचवणारा म्हणजे जे काही आता हॉस्पिटलचा खर्च आहे तर सर्व भरणारा अर्णव राजशिर्के आहे. हे जेव्हा आता ईश्वरीला समजेल तेव्हा अर्णव किती म्हणजे एक चांगला व्यक्ती आहे. अर्णव आपण राजशिर्केबद्दल जो काही वेगळा विचार करत होतो तो खरंच आता ईश्वरीचा दूर होणार असतो आणि ईश्वरी तेव्हाच अर्णवच्या प्रेमात पडून शेवटी आपल्या प्रेमाची कबुली ती अर्णवला देणार असते. तेव्हा मित्रांनो, असेच काही डेली अपडेट्स पाहण्यासाठी आणि नवनवीन पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.